नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की स्वतःची हेअरकट स्वतः कशी करायची ते. तर मध्ये मिडल पार्टेशन करून घेतलं आहे मी. तर सर्व केस पुढे घेऊन व्यवस्थित विंचरून असे कंगव्यामध्ये पकडून सरळ घ्यायचे आणि सरळ पुढे कट करायचे. मी साईडला घेऊन कट केलेत कारण माझ्यासमोर फॅन होता. व्यवस्थित कट करून सोडल्यानंतर पहिल्याच कटमध्ये बघा कसा छान लुक आला आहे. नंतर एक पार्टेशन पुढे घ्यायचं, कंगव्याने व्यवस्थित विंचरून सरळ पुढे घ्यायचे केस. सरळ पुढे घेऊन असे कट करायचे. बघा किती छान लुक आला. सेम प्रोसेस दुसऱ्या साईडच्या केसांची पण करायची. व्यवस्थित विंचरून घ्यायचे. सिल्की असल्यामुळे हातातनं सुटतात केस. पुढे घ्यायचे आणि सेम कट करायचे. सुरुवातीलाच किती छान वाटतात बघा. एक साईडला चोळा शेंडी राहिली होती, काढावी म्हटलं, पण नंतर काढेल. आता मिडल पार्टेशन घ्यायचं, म्हणजे इयर टू इयर पार्टेशन घ्यायचं. इयर टू इयर काढले की दोन्ही व्यवस्थित विंचरून घ्यायचे. इयर टू इयर घेतल्यानंतर परत घेऊन सेम कट करायचे. पुढचे केस जरा अजून छोटे होतात त्याच्यामुळे एक स्टेप वाढते. दुसऱ्या साईडचे पण सेम घ्यायचे. थोडे कमी आले होते म्हणून मी थोडे घेतले जास्त. तेही पुढे घेऊन क्रॉस कटिंग ठेवायचं. सगळ्याचं कटिंग क्रॉस ठेवायचं. आता दोनच स्टेपमध्ये आपण कट केले तरी किती बाउन्सी दिसतात बघा केस. छान असा लुक येतो चेहऱ्याला. बाउन्सी केस असले की छान लुक येतो. वन साइडेड असे दिसतात. माझे केस नेहमी मी स्वतःच कट करते, दुसऱ्या पार्लरमध्ये जात नाही. मी स्वतः ब्युटिशियन आहे, तरी मी दुसऱ्या पार्लरमध्ये जात नाही केस कट करायला. माझे मीच कट करते. नंतर असं थोडंसं कट देऊन दोन्ही साईडला अजून थोडे बाउन्सी होतात म्हणून अजून थोडं साईड पार्टेशन करून मी थोडी कैची फिरवली. त्याच्यानंतर परत पाहिले तर अजून छान वाटत होते. जास्त कमी पण झाली नाही, लेंथ तेवढीच राहते आणि छान हेअरकट होतो. तर हा असा माझा हेअरकट वाटत होता. वन साइडेड घेतल्यावर पण असे छान वाटतात केस. छान वाटतं. तर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. बाय.